हाय फ्रेंड्स, स्वादिष्ट रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण ड्रॅगन फ्रूट्सपासून खूप सुंदर रेसिपी पाहणार आहोत. जी उपवासासाठी उपयोगी आहे. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे. त्यासाठी आपण 1 वाटी साबुदाणा घेतला, 1 वाटी साखर घेतली आणि 2 ड्रॅगनचे फ्रूट घेतले आहेत. खूप सुंदर आणि खूपच युनिक रेसिपी आहे. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची. सर्वप्रथम पॅनमध्ये मी साबुदाणा घेतला आहे. तो आपण छान असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो खूप छान चव लागेल त्याची आणि जो त्याचा कडकपणा आहे तो कमी होईल आपण भाजल्यामुळे. आपण हा 5 मिनिट मंद गॅसवर छान असा भाजून घ्यायचा आहे. 5 मिनिटानंतर आपण त्याची फाईन अशी पावडर बनवणार आहोत म्हणजे बारीक अशी पावडर बनवणार आहोत. खूप सुंदर होते रेसिपी मैत्रिणींनो. उपवासासाठी खिचडी खायचा कंटाळा येतो, मग अशा प्रकारे तुम्ही जर बनवून खाल्लं आणि उपवासाच्या दिवसात गोड खायला तर आवडतं सर्वांना. हे बघा अशा प्रकारे आपला साबुदाणा भाजून झाला आहे. त्यानंतर हे बघा अशी मी पावडर बनवली आहे. जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठी पण नाही, मध्यम बनवणी आहे. त्यानंतर बघा मी जे ड्रॅगन फ्रूट्स आहे त्याचे वरचे जे साल आहे ती बघा अशा प्रकारे काढून घेतली. ती कट करणार आहेत आणि मिक्सरमधून छान अशी त्याची पेस्ट बनवणार आहे. चॅनलवर अजूनही आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या माझ्या नवीन वेगळ्या आणि मी स्वतः तयार केलेल्या रेसिपी तुम्ही पाहू शकता, ज्या की एकदम भन्नाट चवीला आणि एकदम खूप सुंदर अशा आहेत. चव आणि चव तर आहेच उत्तम, पण करायला पण एकदम सोप्या. तुमच्या घरातील साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता. एवढ्या सुंदर पर्याय पण मी देते की तुम्ही ही वस्तू नसेल तर ती वापरा. हे बघा अशा प्रकारे कट केलं आणि ही बघा आपण अशी छान अशी त्याची पेस्ट बनवली आहे. त्यानंतर मी 1 चमचा तूप टाकला आहे आणि जी साखर आहे ती मी पूर्ण नाही टाकणार आहे, अर्धीच वाटी टाकणार आहे. कारण जे आपले ड्रॅगन फ्रूट्स आहे ते ऑलरेडी गोड आहेत. ते आपण साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि जी आपण साबुदाण्याची पावडर बनवली होती ती आपण त्या साखरेमध्ये टाकणार आहोत. तुम्ही साखर मेल्ट केली तरी चालेल, पण मी साबुदाणा पण थोडासा त्याबरोबर भाजणार आहे. त्यामुळे एकदम अप्रतिम अशी चव लागणार आहे मैत्रिणींनो. करून बघा अशा प्रकारे. तुम्ही महिनाभर ही जी रेसिपी आहे मी बनवते आहे ती तुम्ही स्टोअर करू शकता. अजिबात खराब होणार नाही कारण आपण येथे पाण्याचा कसलाच वापर केला नाही. आणि खूप सुंदर. त्यानंतर आपण जे ड्रॅगन फ्रूटचं ज्यूस काढलं होतं ते त्यामध्ये टाकत आहोत आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. खूप सुंदर चवीला 1 नंबरच अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो. करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा किती छान आपण मिक्स करून घेत आहोत म्हणजे जो साबुदाणा आहे तो पण शिजणार आहे, साखर आहे ती पण विरघळणार आहे. त्यानंतर माझ्याकडे फ्रेश क्रीम होतं ते मी 2 चमचे टाकलं आहे. त्याने तर एकदम अप्रतिम अशी चव लागणार आहेत. तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही येथे दुधाचा वापर केला तरी चालेल. खूप सुंदर चवीला लागते त्याने. दुधाचा वापर म्हणजे क्रीमने खूप छान लागते आणि दुधाने पण छान लागते. तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही पर्याय वापरू शकता. छान अशी आपण हलवून घेतली. 5 मिनिटं मंद गॅसवर मी झाकण ठेवलं होतं. 5 मिनिटानंतर बघू शकता आपण झाकण काढलं आहे. छान असं आपण हलवून घेणार आहोत कारण साबुदाणा थोडासा शिजायला वेळ लागतो, म्हणून आपण थोडंसं त्याला शांततेने करायची आहे रेसिपी. बघा किती सुंदर आपलं मिश्रण तयार झालं आहे बघा. अजून आपली रेसिपी पूर्ण झाली नाही. त्यामध्ये मी माझ्याकडे मिल्क पावडरचं पॅकेट होतं ते मी पूर्ण 1 टाकलं आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल. माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी टाकलं आहे. पूर्ण पॅकेट मी त्यामध्ये टाकलं आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत कारण मिल्क पावडरनी त्याची टेस्ट खूप छान लागेल. तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही इथे तांदळाचा वापर केला तरी चालेल, तांदळाच्या पिठाचा सॉरी. त्यानंतर 1 चमचा मी वेलचीची पूड टाकली आहे. खूप छान स्वाद लागणार आहे त्याने. खूप सुंदर अप्रतिम अशी उपवासाची रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो.
त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा. तुम्ही जर स्किप केला तर तुमची जी रेसिपी आहे ती चुकेल. अशा प्रकारे बघा छान असं आपण हलवून घेतो आहे. एकसारखं हलवायचं आहे त्याला. आणि हे बनवताना तुम्ही जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे, म्हणजे आपलं खाली लागणार नाही. पुन्हा मी 5 मिनटासाठी मंद गॅसवर झाकण ठेवलं होतं. हे बघा छान असं आपलं मिश्रण तयार होत आहे. बघा बघा आपला जो गोळा आहे तो पूर्ण पॅनला सुट्टा होतो आहे, म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते अगदी रेडी झालं आहे. बघू शकता आपण किती सुंदर, आणि चव तर एकदम भन्नाट लागते त्याची. करून बघा, कारण मुलं फळं खायचा कंटाळा करतात. अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. माझ्याकडे बॉक्स होता, त्या बॉक्समध्ये मी सेट करणार आहे. तुम्ही ताटामध्ये सेट करू शकता, दुसऱ्या कुठल्या तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या भांड्यामध्ये सेट करू शकता. मी सर्व मिश्रण आता त्यामध्ये सेट करणार आहे. बघा अशा प्रकारे ट्रान्सफर करणार आहे. बघू शकता आपण खूप सुंदर कलर तर बघा एकदम ओरिजिनल कलर आहे. मी येथे कलरचा वापर केला नाही. थोडंसं थंड झालं होतं त्यामुळे मी हाताने सेट करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे चमच्याचा वापर केला तरी चालेल, किंवा स्पॅच्युलाचा वापर केला तरी चालेल. छान असं आपण एकसारखं त्याला करून घेणार आहोत आणि खूप सुंदर होते, खरंच अप्रतिम अशी. त्यानंतर माझ्याकडे कलिंगडाच्या बिया होत्या, त्या मी वरनं टाकल्या आहेत गार्निशिंगसाठी. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहे तुमच्याकडे किंवा आवडतात ते तुम्ही टाकू शकता. कट करतानाचा व्हिडिओ माझा स्किप झाला त्यामुळं मी दाखवलं नाही. हे बघा किती रसिली आणि अगदी तोंडाला पाणी सुटलं बघा. एवढी सुंदर रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो. चला तर मग अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. माझ्या रेसिपी मी ज्या घरातील साहित्य आहे त्यातूनच बनवते, आणि जरी वेगळे सामग्री म्हणजे साहित्य वापरलं तरी मी त्याला पर्याय पण सुचवते. त्यामुळे तुम्ही छान अशा रेसिपी बनवू शकता आणि खाऊ शकता. सर्व घरातील मंडळींना पण खाऊ घालू शकता. आणि ही उपवासाची खास स्पेशल रेसिपी आहे. मुलं म्हणा, स्त्रिया म्हणा, त्यांना वेळ नसतो फळं कापून खायचा. मग तुम्ही अशी जर करून ठेवली तर ती तुम्ही महिनाभर स्टोअर करू शकता. अजिबात खराब होणार नाही, कारण आपण येथे पाण्याचा अजिबात वापर केला नाही, त्यामुळे ती खराब होणार नाही. बिना फ्रीजची पण छान राहील. फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल, काही हरकत नाही. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. पुढच्या रेसिपीसाठी तयार. बाय बाय फ्रेंड्स.